पोलिसांमधील 5 विद्यार्थी हे नांदेडचे होते अशी माहिती मिळते। पोलीस नाट्याचा कट रोहित आर्यनं 2 महिन्यांपूर्वीच केलेला होता आणि त्यासाठी नवीन मुलं-मुली चित्रपटामध्ये काम करण्यासाठी हवी आहेत अशा आशयाचे मेसेज त्यांना कास्टिंग एजन्सी मार्फत वेगवेगळ्या शाळांना पाठवलेले होते। शाळांनी ते मेसेज पालकांना पाठवले आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍक्टिंगची हौस होती अशा विद्यार्थ्यांनी कास्टिंग एजन्सीशी संपर्क केला आणि हा सगळा प्रकार घडलेला आहे। रोहित आर्यनं चित्रपट बनवणार असल्याचं जाहीर केलेलं होतं। नवीन मुलामुलींना घेऊन हॉरर फिल्म करणार असल्याचं त्यानं जाहीर केलं। कास्टिंग एजन्सी मार्फत वेगवेगळ्या शाळांना त्यानं तसे मेसेजही पाठवले। शाळांनी हे मेसेज पालकांच्या ग्रुपवर टाकले। 800 विद्यार्थ्यांनी ऑडिशनसाठी व्हिडिओ पाठवले, त्यापैकी 80 विद्यार्थ्यांची निवड झाली। अंतिम निवडीसाठी 80 विद्यार्थ्यांना 5 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आणलं गेलं। अंतिम निवड फेरीमध्ये 17 विद्यार्थ्यांची निवड केली गेली। डिसेंबर महिन्यामध्ये 14 दिवसांचं शूट करणार असल्याचं सांगण्यात आलं। 4 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये काही ॲक्टर देखील येऊन गेल्याची माहिती आहे। गुरुवारी सर्व विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि या चित्रपटाचा सीन आहे असं पालकांना सांगण्यात आलं। काही वेळानं रोहित आर्यनं पालकांना फोन केले। माझी लढाई सिस्टीमच्या विरोधात, तुमच्या मुलांना धक्का सुद्धा लागणार नाही असं रोहित म्हणाला। पोलिसांना संपर्क करायचा असेल तर करा असं रोहित आर्य यांना पालकांना म्हटलं। पोलिसांशी मी बोलणार नाही, मला सरकारशी बोलायचं आहे असं रोहित आर्य म्हणत होता। नेमकं काय हे प्रकरण होतं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो।